नमस्कार. आपल्याकडे एक म्हण आहे, गरज सरो आणि वैद्य मरो. खरं तर अशीच काहीशी परिस्थिती आपल्या लाडक्या बहिणींची होताना दिसत आहे. कारण निवडणुकीच्या अगोदर मोठ्या थाटामाटामध्ये ही लाडकी बहीण योजना सुरू झाली आणि महिलांना या योजनेचा लाभ मिळू लागला. महिलांना प्रति महिना 1500 रुपये दिले जाऊ लागले. आता मात्र यामध्ये काही महिला लाभार्थी यांना वगळलं जाण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. निवडणुकी अगोदर सुमारे 2.5 कोटी महिलांना या योजनेचा लाभ मिळत होता. आता यामध्ये 50 ते 60 लाख महिलांना वगळलं जाण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे. यामध्ये सरकारनं कोणतेही नवीन नियम आणलेले नाहीत, परंतु जे पहिले जुने नियम आहेत त्याचीच काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाणार आहे असंही सांगितलं जात आहे. हे जरी सर्व खरं असलं तर ज्या महिलांना याचा लाभ म्हणजे याच्या लाभार्थी नव्हत्या पण त्यांच्या खात्यामध्ये पैसे दिले होतं, हे नेमकं काय होतं की निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ही मतदारांना दिलेली एक प्रकारची लाच होती आणि हा थेट पैशांचा निवडणुकीसाठी केला गेलेला वापर होता अशी देखील चर्चा सुरू आहे. खरं तर याची काटेकोरपणे अंमलबजावणी ही अगोदरच करायला हवी होती. ज्या महिलांना देखील याचा लाभ मिळणार नव्हता त्यांना पैसे दिले आणि या महिलांची आता फसवणूक झाल्याचं देखील बोललं जात आहे. खरं तर यामध्ये आता कोणते नवीन नियम आहेत? यामध्ये पहिला नियम आहे की इतर जर कोणत्याही शासकीय योजनेचा एखादी महिला लाभ घेत असेल आणि त्याचा जर महिना लाभ हा 1500 रुपयापेक्षा अधिक असेल तर त्या महिलेला या योजनेचा लाभ घेता येणार नाही आणि 1500 रुपयापेक्षा कमी लाभ घेत असेल तर त्यामधील 1500 आणि तो मिळणारा लाभ यामधला जो फरक आहे तो दिला जाईल. यामध्ये प्रामुख्यानं नमो शेतकरी महासन्मान योजना ही एक अतिशय लोकप्रिय योजना आहे. याचा एक महिलांना लाभ होत असतो. त्याचबरोबर दुसरी एक योजना आहे संजय गांधी निराधार योजना. यामधूनही महिलांना प्रतिमाह लाभ दिला जातो. त्याचबरोबर ज्यांच्याकडे 2.5 लाखापेक्षा अधिकचं उत्पन्न आहे अशा महिलांना यामधून वगळलं जाणार आहे. तसंच ज्यांच्याकडे 4 चाकी गाड्या आहेत अशा देखील महिलांना याचा लाभ घेता येणार नाही. पण यामध्ये महिलांची खरीच फसवणूक झाली आहे का आणि सरकारने निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पैशाचं वाटप अप्रत्यक्षपणे केलं आहे का? नक्की तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये व्यक्त व्हा. धन्यवाद.